नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आर्यन अकॅडमीवर. मित्रांनो, जर तुम्ही आर्यन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा इतिहास अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आपण TETमध्ये प्रत्येक वेळेस छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर प्रश्न विचारल्याच जातात. तर आज आपला कुठल्याही प्रकारचा छत्रपतींच्या इतिहासावरचा प्रश्न चुकणार नाही ही गॅरंटी माझी, जे की या 44 पुस्तकामधून जर विचारलेला असेल. चला तर मग आपण जास्त टाईमपास न करता थेट जाऊया पुस्तकाकडे. बघा मित्रांनो, इथं शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र, संतांची कामगिरी, मराठा सरदार म्हणजे भोसल्यांचे कर्तबगार घराणे, शिवरायांचे बालपण, शिवरायांचे शिक्षण, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे हे जे काही आहे, साहित्यखानाची फजिती, हे सगळं आपल्याला याच्यात बघायचं आहे. हे बघा, शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते हे कोणी म्हटलं होतं असा प्रश्न विचारला जाऊ शकते. तर ते म्हटलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे चित्र आहे हे कोणी काढलं होतं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो काढलं होतं मीर अहमद यांनी, जे शिवकालीन चित्रकार होते. आताचे हे जे सध्या जे चित्र आहे हे मूळ चित्र पॅरिस येथे संग्रहालयात ठेवलेलं आहे. बघा मित्रांनो, आपल्याला पूर्ण पुस्तक पाहायचं आहे, त्याच्यामुळे आपण जे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यावर फक्त फोकस करत आहोत. तर बघा मित्रांनो, पहिला चॅप्टर कशाची आहे तर शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र हा पहिला चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला प्रश्न कुठला पडू शकतो तर याच्यामध्ये आपल्याला प्रश्न पडू शकतो शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता. तर ते आपल्याला माहीत आहे मित्रांनो, तो मध्ययुगीन काळ होता. त्यानंतर शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण केले हे सुद्धा आपल्याला येईल महाराष्ट्रात केले. त्यानंतर बघा हा जो आहे अवकड जोड्या लावा हा प्रश्न पडू शकतो. विजयनगरचा सम्राट, अहमदनगरचा सुलतान, विजापूरचा सुलतान यांच्या जे शहा होत्या, शकले पडली होती ती कोणती होती. अहमदनगरचा कोण होता मित्रांनो, निजाम होता. विजयनगरचा कोण होता त्याच्यावर प्रश्न पडू शकतो. विजापूरचा सुलतान कोण होता ही प्रश्न या ठिकाणी पडू शकतात. तर हे जोड्याला आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो, कोणता चॅप्टर आहे तर तो आहे संतांची कामगिरी. या संतांच्या कामगिरीमध्ये काय विचारलं जाऊ शकते मित्रांनो, तर बघा श्री चक्रधर स्वामी यांच्यावर काही प्रश्न पडू शकतात पडले तर, आणि संत नामदेव. तर संत चक्रधर स्वामी यांचा आपण डायरेक्ट स्वाध्याय बघू की हा महानुभव पंथ असे कोणत्या हे तयार केला आहे त्यांनी, हा प्रश्न पडू शकतो. तर याचा स्वाध्याय बघा, आपण डायरेक्ट स्वाध्याय बघू कारण स्वाध्यायावरून हमखास प्रश्न पडलेले आहेत. बघा मित्रांनो, इथं संत नामदेव निस्सीम संत होते. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ जिवंत समाधी घेतली. हे कुठं समाधी घेतली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर बघा, संत तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्जरोखे नदीत बुडून दिले. इंद्रायणी नदीमध्ये ते बुडून दिले. त्यानंतर समंत रामदासांनी बालोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. हे प्रश्न पडू शकतात. याच्यामध्ये बघा मित्रांनो, आपण थोडक्यात त्याचा आढावा घेऊया. जे इम्पॉर्टंट आहे ते आपण डिटेल्स पाहणारच आहोत मित्रांनो. बघा, मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे, इथून आपल्याला थोडे प्रश्न याच्यावर पडू शकतात मित्रांनो. तर बघा, आता धुमाकूळीचा काळ, शौर्याची परंपरा, त्यानंतर शूर मराठा सरदार, घृष्णेश्वर मंदिर, याच्यामध्ये काही प्रश्न पडण्याजोगा नाही आहे. आपल्याला शिवाजी महाराजांच्या जन्मानंतरचे प्रश्न पडतात मित्रांनो. हे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांचा हा फोटो आहे. त्यानंतर बघा, वेरूळचे भोसले, वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे भोसले हे थोर शिवभक्त होते. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. विठोजी राजे हे त्यांचे धाकटे भाऊ होते. वेरूळच्या बाबाजी राजे भोसल्यांची ही मुले होती. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजी राजे भोसल्यांकडे होती. तर हे बाबाजी राजे कोण होते, मोल्लोजी राजे आणि विठोजी राजे हे मोठे कर्तबगार होते. तसेच हे शूर होते. या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो फार धुमाकूळीचा काळ होता. तर याच्यामध्ये हे जे घराणं आहे ते कुठलंचं घराणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा प्रश्न पडला जाऊ शकतो. तर ते होतं वेरूळचे भोसले आहेत, ते म्हणजे वेरूळचं घराणं होतं. तर त्याच्यानंतर बघा मित्रांनो, दौलताबादजवळ वेरूळच्या भोसल्यांनी तिथं जे हे होतं निजामशाहीचा काळ होता, ती कोणाकडं, शहाजीराजे हे होते. तर सुरुवातीला ती निजामशाहाकडे होते, हा प्रश्न पडू शकते.
त्यानंतर बघा मित्रांनो, इथं प्रश्न पडल्यासारखा दुसरा कुठला आहे, शहाजीराजे निजामशहाजी, हे जे आपण पाहिलेलंच आहे. याच्यावर आता डिटेल जास्त लक्ष देण्याची गरज नाही. बघा इथं आपण स्वाध्यायामधून हमखास प्रश्न, तुम्ही अगोदरचे प्रश्न पाहू शकता मित्रांनो, चौथीच्या स्वाध्यायामधूनच पडलेले आहे. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे घराणे मोठे प्रक्रमी होते. तर कोणतं? भोसल्यांचं. त्यानंतर बाबाजीराजे भोसल्यांची मालोजी ही 2 मुले होती. विठोजी आणि शरीफजी ही 2 मुले होती मित्रांनो, विठोजी आणि शहाजी. त्यानंतर निजामांचा हा कर्तबगार वजीर होता. आता निजामांचा जो वजीर होता तो कोण होता? मलिक अंबर. हे असे प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर नातेसंबंधसुद्धा विचारले जाऊ शकतात. हे विचारतात मित्रांनो, सिंदखेडचे कोण होते? जावळीचे मोरे, मुधूळचे निंबाळकर, फलटणचे घोरपडे, सिंदखेडचे भोसले, जाधव घराणे, म्हणजे सिंदखेड जे होत्या त्या जिजाऊ होत्या. त्यानंतर बघा मित्रांनो, शिवरायांचे बालपण. इथून आपल्याला प्रश्न पडायला सुरुवात होऊ शकते. तर शिवरायांचा जन्म कुठं झाला? तर हे या ठिकाणी झालेला आहे. ती आहे शिवरायांचं जन्मस्थळ. तर शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. तर तो सध्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि जुन्नर तालुका आहे मित्रांनो. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, शिवरायांचे सोन्याचा दिवस कधी जन्म झाला हे आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे की कधी जन्म झाला आहे. तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झालेला आहे. त्यानंतर शिवरायांचे बालपण. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्षे धुमाकुळीत गेलेली होती. आपण मित्रांनो फक्त धावता आढावा घेत आहे, आपल्याला फक्त याच्यातून मार्क घ्यायचे आहे. आपल्याला छत्रपतींचा इतिहास सगळ्यांना पाठच असेल, पण आपल्याला हे मार्काभिमुख, परीक्षाभिमुख आपण हे पाहतो. त्यांना रामकृष्णाच्या जिजाऊ गोष्टी सांगत होत्या. त्यानंतर ते मावळ्यासोबत खेळ खेळत होते. हे याच्यामध्ये आहे त्यांचं बालपण कसं होतं ते. त्यानंतर सवंगड्यासोबतचे शिवराय कसे होते हे याच्यात सांगितलं. त्यानंतर शहाजीराजे मुघल बादशहाकडे. याच्यामध्ये बघा, शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही, कारण खुद्द निजामशाहीचाच हलक्या कानाचा होता. हलक्या कानाचा म्हणजे कोणाचं काय ऐकलं की लगेच हे करा. त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवे दावे यांना ऊत आला होता. त्यातून निजाम शहाजहानच्या चेतावणीने लखुजीराजे जाधवांची भर दरबारात हत्या केली. मित्रांनो, स्वातंत्र्य आपलं जे हे होतं, आपलं जे स्वराज्य होतं, हे स्वराज्य घडण्यामध्ये ही घटना खूप महत्त्वाची घडलेली होती. म्हणजे लखोजीराजे जाधवांना काय झालेलं होतं, तर हत्या झाली होती भर दरबारात. त्याच वेळेस जिजाऊंनी प्रतिज्ञा केली होती की मला काय करायचं आहे, स्वराज्य निर्माण करायचं, आणि स्वराज्य कोण निर्माण करेल, तर माझा पुत्र शिवबा निर्माण करेल. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी काय केलं, तर निजामशाहीचा त्याग केला. कोणत्या कारणामुळे शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला, तर ते लखोजीराजे जाधवांच्या भर दरबारात झालेल्या हत्येमुळे. तर ही हत्या कोण घडून आणली होती, खुद्द त्याने बघा मित्रांनो, ही आणली होती निजामशहाच्या चेतावणीमुळे ती झाली होती. तर याच्यानंतर बघा, दरम्यान वजीर फतेखान मुघलांशी आतून हातमिळवणी केली. ते हे पण फतेखान होता, हत्या केली. निजामशाहीत अत्याधुंद माजली होती. फतेखान फितुरीने निजामशाहीच्या मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट होते. एवढेच नव्हे तर त्यांची बक्षिसे म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक त्यांनी परस्पर देऊन टाकला. तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली. आपल्या सामर्थ्यांच्या जोरावर मुघलांना त्यांनी धडा शिकवायचं निश्चित केलं होतं. आता नव्या निजामशाहीची स्थापना त्यांनी का केली बघा. आता वजीर फतेखान व मुघल बादशाह शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वंशजातील एक मूल शोधून काढलं आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्यांना निजामशाह म्हणून जाहीर केलं. बघा मित्रांनो, पेमगिरी हे आहे, ह्या पण प्रश्न पडला जाऊ शकतो. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले. यातून गोदावरी व नीरा दरम्यानचा प्रदेश मोडत होता. हे बघा कुठला होता तो, गोदावरी व नीरा या प्रदेश त्यामध्ये मोडत होता. आपल्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्तीने लढले. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण खुद्द बादशाह शहाजहान दक्षिणेत
होता. त्याच्यामुळं काय झालं तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात तिच्याशी मैत्रीचा तह केला. आता मुघल आदिलशहा यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू शकले, परंतु एकटे शहाजीराजे त्यानंतर बघा त्यांनी शक्ती अपुरी पडू लागली. 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला. नाईलाजाने 1636 साली त्यांनी मुघलासोबत तह केला आणि शहाजीराजांचा काळ अनुकूल नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी तह केला आणि त्यांना त्यावेळेस जे स्वराज्य निर्माण करायचं होतं ते स्वप्न भंग झाले. आता बघा शिवरायच हा पुन्हा करू शकतील असे त्यांना वाटत होते, म्हणून त्यांनी काय केलं तर जिजाऊ व शिवराय कर्नाटकात शहाजीराजांनी निजामशाहीच्या बुडल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाह यांना वाटून दिला. त्यांनी तो वाटून घेतला. शहाजीराजांची पुणे सुप्याची पूर्वापार जहागिरी आदिलशाह राज्यात आली तेव्हा आदिलशहाने ती जहागिरी आपल्या वतीने त्यांना दिली. त्यांची जी जहागिरी होती ती आदिलशहाकडे गेली, पण त्यांनी काय केलं की ते शहाजीराजांना परत दिली आणि ते तुम्हीच पाहायचे असं हे केलं. त्याच्यामुळं पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली होती शहाजीराजांची, त्यामुळे ते तिकडे गेले होते. मग पुण्याला जिजाऊ आणि शिवराय होते. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर. जिजाऊ शिवबांची धावपळ चालू असायची. त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा अस्वस्थपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राज्यांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली. हा प्रश्न पडू शकतो. कुठली जहागिरी बक्षीस दिली होती तर बंगळूरची दिली होती. आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपल्या मुख्य ठाणे केले. त्यानंतर त्यांनी काय केले, मुख्य लयही त्यांनी त्यांचं बंगळूर केलं होतं. आता याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात की शिवरायांचा जन्म कुठं झाला. बिलकुल हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. आदिलशहाने शहाजीराजांची प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. आदिलशहाने शहाजीराजांची प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली होती. कर्नाटकातील, खानदेशातील, कोकणातील. तर आपल्याला हे कर्नाटकातील हे माहीतच आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, त्यानंतर आहे शिवरायांचे शिक्षण. बघा मित्रांनो, याच्यावर असा प्रश्न पडण्याजोगा आता शिवरायांचं शिक्षण कुठं झालं काय नाही हे याच्यावर असा फारसा प्रश्न पडण्याजोगं काही नाही आहे. त्याच्यामुळं याच्यावर आपण एक नजर फिरून घेऊया. चला तर आपण हे दादोजी कोंडदेव यांच्या कामगिरीबद्दल आहे आणि हे त्यांच्या ज्या हे होत्या आई त्यांनी त्यांना लहानपणापासून शिक्षण दिलं होतं. आपण थेट वळूया आता स्वाध्यायाकडे. याचा स्वाध्याय काय आहे. शहाजीराजे गाढे पंडित होते. बघा मित्रांनो, शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते. मावळात राहणाऱ्या लोकांना काय म्हणत तर मावळे असे म्हणत. म्हणून आताही आपण जे म्हणतो शिवरायांची मावळे, ते कुठं होते, मावळ हा जो प्रदेश आहे त्या राहणार एरियात होते, म्हणून त्यांना मावळे म्हटले जायचं. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे पडू शकतात मित्रांनो, त्याच्यावर ते आपण बघितलेले आहेत. त्यानंतर बघा, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा काय होती. छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती. तर ही जी प्रतिज्ञा आहे ती कधी केली होती हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुण्याच्या नैऋत्येला जो आहे रायरेश्वराचे देवालय, या ठिकाणी त्यांनी 1645 साली एक विलक्षण घटना घडली. शिवराय हे आजूबाजूच्या खोऱ्यातील मावळे मंडळी घेऊन जमली होती. किर्र अरण्यात झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांना कसले खलबत्ते मावळे करत होते. श्री शंकरापाशी कोणते मागणे मागत होते ते आपल्याला आता बघायचं आहे. बालपणाची तेजस्वी वाणी. मग त्यावेळेस छत्रपतींनी काय केलं होतं तर त्या ठिकाणी आपल्या जे बाल सवंगडी होती लहान त्यांच्यासोबत मिळून त्यांनी त्या ठिकाणी काय तर स्वराज्याची शपथ घेतली होती. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी तेच आहे की काय आहे तर आता याच्यावर काही प्रश्न पडणार नाही आहे. ते आपल्याला माहीत आहे की आपण कुठं हे केली, हाच प्रश्न पडू शकतो. तर रायरेश्वराच्या या ठिकाणी त्यांनी शपथ घेतली होती. मावळ खोऱ्यातील जमवा. आता बघा मित्रांनो, याच्यावर प्रश्न पडू शकतो आपल्याला की शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांच्या तलवारी घेऊन घोडदौड शिवरायांनी मरायचे असे मानून ते म्हणजे छत्रपतींनी जे होतं ते मावळे असे जोडले होते, मित्र असे जोडले होते जे जीवाला जीव लावणारे होते. आता बघा,
की इथं जे आहे मावळातील सोबती कोण होते. 12 मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी होती, देशमुख वतने होती. त्यांना वतनाचा विलक्षण लोभ होता. वतनासाठी ते आपापसात भांडत असत. या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात, म्हणजे मराठ्यांसोबतच भांडत असे म्हणून त्यांची ती शक्ती जी होती ती वाया जात होती. बघा, याला आळा घालण्याचे ठरवले कोणी? शिवरायांनी. देशमुखांच्या गावाला भेटी देत, त्यांची समजूत घालत, स्वराज्याच्या ध्येयाने भारावून टाकत, त्यांना सांगत की बा स्वराज्याचं काय महत्त्व आहे. म्हणून काय म्हणत की देशमुखांना आपल्याकडून करून घेत की स्वराज्याचं काय महत्त्व आहे. त्यांना दानगाई केली. यांनाही शिवरायांनी वठणीवर आणले. म्हणजे ज्यांनी त्यांचं ऐकलं नाही किंवा ज्यांनी स्वराज्याच्या विरुद्ध हे केले, त्यांनी मग काय केलं? शिवरायांनी त्यांच्या विरोधातही कारवाया केल्या. आपसातील झगडे त्यांनी थांबवले. जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला. मावळ खोऱ्यातील झुंबरराव मरळ, हे बघा, हे प्रश्न विचारते. मावळ खोऱ्यातील झुंबरराव मरळ, हेबतकर, शिवळकर, बाजी पासलकर, विठोजी शितोळे, जेथे, पायजुळे, बांदल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली. मावळात स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. बघा मित्रांनो, हे नावं लक्षात ठेवा. तर शिवरायांची राजमुद्रा काय होती? आपण बघतो बऱ्याचशा गाड्यावर वगैरे ह्या राजमुद्रा लावलेल्या असतात. अर्थ काय होते हेही आपल्याला माहीत पाहिजे. शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता. शिवरायांनी जी स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती ती मुद्रा अशी होती: प्रतिपचंद्र लेखे तो विश्ववंदिता शाहस्नु शेषा शेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंदनीय अशी शहाजीराजपुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे अशी ही सांगणारी होती. ही बघा मित्रांनो, ही अशी राजमुद्रा आहे. ही राजमुद्रामध्ये स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता. त्या काळात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेत होता. हा पण विचारला जाऊ शकतो. कुठल्या भाषेत होत्या? तर फारसी भाषेत कोरलेल्या असत. पण शिवरायांनी मुद्रा संस्कृत भाषेमध्ये होती मित्रांनो. आणि स्वराज्य हवे अशी स्वभाषा हवी म्हणून त्यांनी ते स्वभाषेत म्हणून संस्कृतमध्ये त्यावेळेस त्यांनी करून घेतली होती. आणि शहाजीराजेंचा खूप मोठा वाटा होता ती राजमुद्रा तयार करण्यामध्ये. त्याबरोबर दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको. शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठी बिलकुल मित्रांनो, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. इथं बघा, आता पुण्याच्या नैऋत्येला असलेले देवालय मोठे रमणीय होते. कोणतं होतं? छत्रपती शिवरायांनी कुठं हे घेतली होती? रायरेश्वराच्या मंदिरात. मावळात ठिकठिकाणी काही मंडळी आपले वतने सांभाळत होती. शहाजीराजांनी शिवरायांना स्वतंत्र तयार केले होते. हे अशा प्रकारचे हे आपण वर बघितले तसे प्रश्न पडू शकतात. स्वराज्याचे तोरण बांधले. बघा मित्रांनो, छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे जे तोरण आहे ते पहिला तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले असं म्हटले जाते. शिवरायांकडे सुपे, पुणे, चाकण, इंदापूरची परगण्यांची जहागिरी होती. जहागिरीतील किल्ले विजापूरच्या दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य? म्हणून छत्रपतींनी काय केलं तर पहिले किल्ले जिंकायचे हा निश्चय केला. आणि त्यांनी कुठला पहिल्यांदा किल्ला जिंकला तर त्यांनी तो तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं असं म्हटलं जाते. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एक वाट होती झुंजार माचीवरून. बघा मित्रांनो, आता स्वराज्याची 90 झडती. निवडक मावळ्यांनी तुकड्या घेऊन, आता काही नाही त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे की त्यांनी कशा प्रकारे जिंकली वगैरे. आता बघा, इथं एक आहे की नगाऱ्यांचा शिंग्याचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असं नाव दिलं. तर प्रचंडगड कुठल्या किल्ल्याला नाव दिलं तर त्यांनी जो पहिला किल्ला जिंकला होता स्वराज्याची 90 झडती, म्हणजे जो पहिला किल्ला होता त्यांनी जिंकलेला कोणता होता मित्रांनो? तर तोरणा किल्ला होता. त्याला काय नाव दिलं त्यांनी? प्रचंडगड असं नाव दिलं. त्याच्यामुळे हा प्रश्न पडू शकतो. याच्यामध्ये त्यांच्यासोबत तानाजी मालुसरे होते. ही पण प्रश्न पडू शकतो तानाजी मालुसरेवर. बघा मित्रांनो, हे धन स्वराज. आता त्या ठिकाणी काय झालं मग? भवानी मातेचा आशीर्वाद. तोरणा किल्ल्यावर शिवरायांना कारभार सुरू झाला. मग तोरणा किल्ला त्यांनी जिंकला आणि तिथं कारभार सुरू झाला. मग तिथं त्यांची वेगवेगळी कामं व्हायची. गेल्या शिवबंदित मावळे, कोरी, रामोशी, महार इत्यादी जमातीतील सूर माणसे नेमली. स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद मुळीच नव्हता. तिथं काय झालं की किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य, मोहरांनी गच्च भरलेली 4 घागरी
काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या. त्यावेळीचे जे लोक होते ते अतिशय इमानदार होते, आत्ताच्या सारखे नव्हते. त्यांनी ते काय केलं, शिवरायांना दिले आणि ते जे मोहरा होत्या ते नंतर त्यांनी स्वराज्यासाठी वापरल्या. मित्रांनो, हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की 4 कुठल्या किल्ल्याची डागडुजी करताना किंवा सुधारणा करताना सापडल्या होत्या, तर ते होता प्रचंडगड म्हणजेच तोरणा किल्ला. त्यानंतर बघा, तोरण्यापासून 15 किलोमीटर पूर्वेला मुरुंब देवाचा डोंगर आहे. शिवरायांनी तो हेरून ठेवला होता. हा डोंगर खूप उंच, अवघड आणि मोक्याचा होता. आदिलशहाने डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता. तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असं शिवरायांनी ठरवलं होतं. स्वराज्याची पहिली राजधानी. एक दिवस शिवराय आपल्याला निवडक सवंगड्यासह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी तो किल्ला काय केलेला होता, ताब्यात घेतला. तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंबा देवीच्या डागडुजीसाठी खर्च केले. बघा, तोरणा किल्ल्यावर जे धन सापडलं होतं ते कुठं खर्च केलं त्यांनी, तर मुरुंबा देवीच्या डागडुजीसाठी खर्च केले. त्यालाच आपण काय नाव दिलं नंतर, राजगड दिलं. बघा मित्रांनो, रायगड वेगळा आहे, राजगड वेगळा. शिवरायांनी या किल्ल्याला ते नाव आहे ते राजगड असं दिलं. त्यानंतर बघा, स्वराज्याची घोडदौड. मग शिवरायांनी जे आहे ते अनेक किल्ले जिंकायला सुरुवात केली. शिवरायांनी घोडदौड सुरू झाली. मावळातील किल्ल्यामागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. 12 मावळात आनंद आणि उत्साह भरपूर. गावोगावची पाटील देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले. परंतु तांदळात जसे काही खडे असतात त्याचप्रमाणे स्वराज्यातही काही शत्रू होते मित्रांनो, जे आपलेच होते. मग शिवरायांचे चातुर्य बघा, त्यांनी कसे त्यांना हे करून घेतलं. आदिलशहा चकित झाला. त्याने शहाजीराजांना जाब विचारला. शहाजीराजांना मोठा पेच पडला, पण त्यांनी वेळ निभावून नेली. जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असे शहाजीराजांनी आदिलशहाला सांगितले. कोंढाणा आणि पुरंदर हे 2 किल्लेही मोक्याचे होते. आता बघा, या युक्तीचे काबीज केले. त्यानंतर रोहिडा ताब्यात घेतला. स्वराज्याची घोडदौड अशी जोरात सुरू झाली. हे बघा, आता या ठिकाणी काही शिवरायांकडे पुणे, सोपे, चाकण आणि इंदापूर या परगण्याची जहागिरी होती. शिवरायांनी जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. कोणता? तोरणा किल्ला जिंकून. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? बघा मित्रांनो, या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही राजगड आणि रायगडमध्ये. पहिल्यांदा राजे हे याच्यावरून राज लक्षात ठेवायचं म्हणजे राजगड, आणि नंतर त्यांनी रायगड असं लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर बघा, स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त कसा केला छत्रपतींनी. मित्रांनो, मला वाटते आपण खूप मोठा व्हिडिओ होईल, तर हरकत नाही. आता थोडेसेच हे राहिले तर आपण फक्त आणि फक्त याचे आढावा घेत आहोत, म्हणजे थोडंसं फास्ट घेत आहोत. शिवरायांच्या अवतीभोवती 12 मावळातील मावळे गोळा झाले. शिवराय सांगतील ती कामगिरी ते बजावत होते. स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठीच मरायचे असे ते मानत होते. साधी भोवळी मराठमोळी माणसे ती त्यांना शिवराय म्हणत, म्हणजे जीव की प्राण असे त्यांना वाटत होते. त्याच्यामध्ये कोण होतं तर खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते. आदिलशहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चितवले. कोंढाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला, परंतु शिवरायांनी त्यांना डाळ शिजू दिली नाही. आता तसेच पलठणचे बजाजी नाईक निंबाळकर तर शिवरायांचे मेहुणे होते, पण शिवरायांनी मेहुण्याला सुद्धा केलं की तुम्ही काय करायचं नाही, स्वराज्याच्या मध्ये यायचं नाही. त्यांनी कुठलेही नाते गोते पाळले नाही. जावळीचे चंद्रराव मोळे यांच्यावर प्रश्न पडला जाऊ शकतो. शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मावळात पटली. त्यांचे नाव सर्वत्र दुमलो. शिवराय लोकांचे राज्य झाले, पण ते काही लोकांच्या डोळ्यात खुपले. जावळीचे मोरे. बघा मित्रांनो, जावळीचे कोण होते तर मोळे होते, असेच होते. मोरे हे जावळीचे जहागीरदार. त्यांनी जहागिरी रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती. विजापूरच्या आदिलशहाचे जहागीरदार ते होते. आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता. हा चंद्रराव कोणी दिला होता हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तो दिला होता आदिलशहाने. जावळीचे जंगले अत्यंत दाट होती. भर दिवसा सूर्यकिरणांनीही तेथे शिरकाव नव्हता. त्यात वाघ, लांडगे वगैरे होते. मित्रांनो, आपल्याला त्याच्यात जास्त डीपमध्ये जायचं नाही. दौलतराव मोरे 1685 साली मरण पावले. त्यांच्या वारसामध्ये मग काय झाले, तंटे निर्माण झाले. शिवरायांनी यशवंतराव मोरे
यांना मदत केली? बघा मित्रांनो, शिवरायांनी कोणाला मदत केली हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यांनी यशवंतराव मोरे यांना मदत केली होती. त्यांच्या मदतीतच यशवंतराव जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला. त्यावेळी यशवंतरावांनी शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले होते, पण गादीवर बसल्यावर मात्र तो सारे विसरला. कुठला शिवाजी आणि कुठला करार हे पेपरवाईने तो वागू लागला. त्यानंतर छत्रपती मुलखावर स्वाऱ्या कर, प्रजेला त्रास दे अशी दानगा यशवंतरावांनी करायला सुरुवात केली. म्हणून वेळीच त्याचा बंदोबस्त शिवरायांनी केला. आता बंड केली या मारले जाल. शिवरायांनी यशवंतराव मोरे याला प्रथम एक खरमरीत पत्र धाडले. तुम्ही राजे म्हणविता, राजे आम्ही, आम्हा श्री शंभूंने राज्य दिधले, तर तुम्ही राजे न म्हणावे असं यशवंतरावांनी त्यांना म्हटलं. यशवंतराव मोऱ्याने उद्धटपणे त्याचे उत्तर लिहिले. तुम्ही काल राजे झाला, तुम्हास राज्य कोणी दिधले, येता जावळी जाता गोवली. ही कोणी म्हटलं हाही विचारलं जाऊ शकते. येता जावळी जाता गोवली, आम्हास श्रींच्या कृपेने आदिलशहाने राजे हा किताब छत्र चामर सिंहासन मेहरबान होऊन दिदले. इथे उपाय कराल तर अपाय होईल. शिवरायाने उत्तर त्यांना टोला लगावलेला होता की जावळी खाली करून राजे न म्हणून छत्रचामर दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुराची चाकरी करणे, इतिहासकाराची बंडखोरी केली या मारले जार असं त्यांनी म्हटलं होतं. जावळीभोवती घनदाट जंगल होते. बघा मित्रांनो, आपण याचं काही डीप पाहायची गरज नाही आहे आपल्याला. तर जावळी म्हणजे थोडक्यात काय, तर आताचा जो रायगड आहे तो किल्ला, तो कुठला होता तर जावळीचा जो किल्ला आहे तोच तो किल्ला होता. आता किल्ले रायगड, जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता. विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले आणि यशवंतरावाचे सैन्य शिवरायांना येऊन मिळाले. म्हणून ह्या रायरीचा जो प्रचंड किल्ला होता तो स्वराज्यात आला आणि या रायरीच्याच यांना त्यांनी काय नाव दिलं होतं तर रायगड असं नाव दिलं होतं. त्यानंतर त्यांनी जवळचाच एक भोरप्या, म्हणजे पहिले लोक, जुने लोक ढोरांना ढोऱ्या म्हणायचे, म्हणून त्याच्यावरून त्याचं नाव भोरप्या डोंगर पडलं होतं. एक नवीन किल्ला त्यांनी बांधला आणि त्याचे नाव काय ठेवलं होतं प्रतापगड. म्हणजे प्रतापगडाचंच नाव काय होतं तर भोरप्या होतं. जुन्या काळी जे ढोरं चारले जायचे त्याला ढोरक्या म्हणायचे आणि ढोरक्यावरून ते भोरप्या नाव पडलं होतं. लक्षात ठेवा मित्रांनो, त्या भोरप्यालाच काय म्हटलं जाते प्रतापगड म्हटलं जाते. आता हे पलठण मोळे वगैरे याच्यावर काही आपण वर विश्लेषणात्मक बघितलेलंच आहे. प्रतापगडावरील पराक्रम, मित्रांनो हे सगळ्यांनाच माहीत आहे की विजापूरच्या हे काय होता प्रतापगडावरील पराक्रम. तर आता आपण याचे थोडक्यात माहिती घेऊ. आदिलशाही कारभारी बडी साहेबीन जातीने दरबारात हजर होती. तर ते काय झालं होतं की आदिलशाह हे बडी साहेबीन होती ही हजर असताना कोणी तो विडा उचलायला तयार नव्हता आणि मग एक दिप्पाड देहाचा एक सरदार मुजरा करत पुढे आला आणि त्याचं नाव काय होतं अफजल खान. मग अफजल खानाने छत्रपतींना मारण्याचा विडा उचलला. हे त्याच्यामध्ये आता तेच आहे. आपण पूर्ण काही बघणार नाही, आपण थोडंसं फास्ट घेऊ कारण आपल्याला परीक्षाभिमुखच पाहायचं आहे. आणि त्यांनी काय केलं मग, तो जो होता अफजल खान तो स्वराज्यावर चालून आला आणि स्वराज्यावर ते संकट खूप सारं सैन्य घेऊन आलं. मग त्यांना डावपेच छत्रपतींनी लढवले आणि कशा प्रकारे मारलं तर चालून ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं. शिवरायांनी प्रतापगडावर उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली. तुळजापूर, पंढरपूर व देवस्थानाचा उपद्रव करून दिला. रयतेचा खूप छळ केला. हे ऐकून तरी छत्रपती शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही. तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमप्रसंगाचे सोंग घेऊन त्यांनी शिवरायांचा निरोप पाठवला. तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या, तुम्हाला मी आदिलशहाकडून सरगारकी देतो असं त्यांनी सांगितलं. पण शिवरायसुद्धा शेराला सवाशेर होते. खान आपल्याशी दगा करणार हे त्यांना माहीत होतं. त्यांनी खानाला निरोप पाठवला की खानसाहेब, मी तुमचे किल्ले घेतले, मी अपराधी आहे, मला क्षमा करा. आपण प्रतापगडाखाली भेटायला यावे, मला तिकडे येण्याची भीती वाटते. शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान हसला. वा, बहुत खूप. आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला. त्याला वाटले की तो खरंच म्हणजे छत्रपती शिवराय हे झाले, घाबरले. थेट मग
त्यानंतर भेट ठरली आणि भेटीमध्ये कोणकोणती हे वापरले होते हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर वाघनखे, बिचवा, जिरेटोप, पट्टा आणि चिलखत वापरलं होतं. त्यानंतर बघा की तर दोघांसोबत यावेळी काय होते, आपल्याबरोबर एक एक सेवक आणावा, तसेच आपले जे 10 अंगरक्षक बॉडीगार्ड होते ते दूर ठेवावे असे ठरले. महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली. भेटीसाठी छानसा सामियाना उभारला. शिवराय हे सावधपणे वागत होते. आता बघा तिथं आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणासोबत कोण होतं. भेटीची पूर्ण तयारी झाली होती, त्यांनी पूर्ण हे केलं होतं, अंगरक्षक होते सोबत. तर त्यांच्यासोबत कोण होते बघा. शिवराय यांनी म्हणाले गड्यांना आपापली कामे नीट, म्हणजे सगळ्यांना प्रत्येकाला कामं वाटून दिली होती. आणि मग शिवराय निघाले बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जीवा माला होते. संभाजी कावजी, यशाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम इत्यादी त्यांचे 10 अंगरक्षक होते. ही नावं लक्षात ठेवा मित्रांनो. खान शिवरायांच्या आधीच शामियानात येऊन बसला होता, मनोराज्य करत होता. त्यांच्या शेजारी बडा सय्यद बंडा हा आपण प्रश्न विचारला जाऊ शकतो की खानासोबत कोण होता. त्याचा हत्यारबंद शिपाई होता. तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता. शिवराय शामियानाच्या दाराजवळ आले. बडा सय्यदकडे पाहताच ते तिथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, शिवाजी राजे आत काय येत नाहीत? वकील म्हणाला, ते काय होत आहेत? तर सय्यद बंडाला घाबरत आहेत. सय्यद बंडा दूर झाला. शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, या राजे या, आओ शिवाजी आओ. त्यानंतरचा हा जो प्रसंग आहे, तर मग तो जो आहे ती भेट झाली आणि मग काय झालं तेच आपल्या सर्वांनाच माहीत आहे की खान ठार झाला. आणि जेव्हा मग काय झालं त्या ठिकाणी की अचानकपणे दांडपट्ट्याचा हे वार करण्यात आला आणि जीवाने तो आपल्या अंगावर घेतला आणि म्हणून तेव्हापासून होता जीवा म्हणून वाचल्याशिवाय ही मत रूढ झाली. मित्रांनो, आता अफजल खानाच्या फौजीचा हे आहे तो आता याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आहेत, तर याच्यावर काही प्रश्न पडणार नाही. त्यानंतर बघा आता बाजीप्रभू देशपांडे कोण होते वगैरे याच्यावर प्रश्न पडू शकतो. तर आहे शर्तीने खिंड लढविले. आता याच्यामध्ये प्रश्न पडण्यासारखं काय आहे, तर पन्हाळगडचा वेढा होता. त्यानंतर पन्हाळगड कोणीही केला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पन्हाळा जिंकला आणि आदिलशाह चिडला. अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. मनोगम शिवरायांनी विजापूरच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. हा जो पन्हाळगड होता कोणाच्या ताब्यात होता, तर विजापूरकरांच्या ताब्यात होता. त्यांच्या आदिलशाहांना भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी सिद्दी जोहर कोणाला होता, सिद्दी जोहर या सरदाराला पाठवले. फार मोठे फौज घेऊन सिद्दी जोहर निघाला. अफजल खानाशी बाबाच्या वधाचा सूड घेण्यासाठी हा आला होता. आता पन्हाळ्याचा वेढा काय होता. सिद्दी जोहर हा शूर व क्रूर होता. त्याची शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चौफेर फेरा दिला, म्हणजे चारी बाजूनं फेरा दिला. तर ह्या पन्हाळगडाला कोणी दिला हा प्रश्न विचारला जाऊ शकते. मग त्याची आता सगळीकडून वेढा असल्यामुळे शिवरायांनी तिथून सुटका कशी करायची हा त्या ठिकाणी प्रश्न होता. आता शिवराय त्या याच्यातून कसे निघले. शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती केली बघा मित्रांनो. योजली होती. 2 पालख्या सज्ज केल्या होत्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांची सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरबारातून जाणार आणि ते पकडल्या जाणार, अशी ती प्लॅनिंग होती. तर तो कोण होता तरुण, तो आता विचारला जाऊ शकतो. तर दिसायला शिवरायांसारखा होता आणि त्याचे नावही शिवाजीच होते. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता, म्हणजे नावी होता. असा धाडसी चतुर होता. त्याचं नावही काय होतं, शिवाजीच होतं मित्रांनो. ठरल्याप्रमाणे सोंग घेतले शिवाजीची पालखी दिंडीमध्ये. ठरल्या प्रकारे मग ते सगळं झालं आणि असे समजून सिद्दी जोहर छावणीतून आला. मग सिद्दी जोहरनं काय केलं, तर त्याचं जे होतं मुंडकं ते उडून टाकलं. मग यावेळेस छत्रपती शिवरायांसोबत कोण होते, तर सोबत बाजीप्रभू देशपांडे होते. त्यांचे निवडक सैनिक देशमुख बांदल अशी फौज होती. इतक्या शिवरायांची सोंग घेतलेली उघडकीस आले आणि सिद्दी जोहर संतापून ठार केले. शिवरायांसाठी स्वराज्यासाठी एक आत्मबलिदान दिलं होतं. मग बघा मित्रांनो, आता आपण डायरेक्ट बघू की तिथं जे आहे तो कुठं झालेली होती ती बाजीप्रभूंसोबत. विशाळगड गाठणे कठीण होते आणि मग डायरेक्ट ते विशाळगडाच्या त्या खिंडीपाशी मिळाले बाजीप्रभू आणि हे सैनिक.
याच्यामध्ये दुसरं कुठला प्रश्न पडल्यासारखा वाटत नाही. मग त्या ठिकाणी काय झालं तर बाजीप्रभू आणि जे हे होते ते लढाया झाल्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे काय झालं होतं. तर बाजीप्रभू जे होते हे धारातीर्थी पडले आणि मग छत्रपतींनी गडाला पण सिंह गेला असं म्हणून त्या खिंडीला पावनखिंड असं नाव दिलं होतं. त्यानंतर बघा ती पावनखिंड मग आताही जी आहे ती पावनखिंड या नावाने ओळखली जाते बाजीप्रभूचा. आता सिद्धीजोहर गडावर चौफेरवेढा कोणत्या गडावर दिला होता? घोडखिंडीला काय नाव देण्यात आले? तर घोडखिंडीला काय नाव देण्यात आले होते? पावनखिंड. हा प्रश्न पडला तरी आपल्याला येईल मित्रांनो, एवढं काही हे नाही आहे. त्याच्यामुळे आता आपण नेक्स्ट बघूया साहित्यखानाची फजिती. साहित्यखान जो होता त्यांनी लाल किल्ल्यावर हे केलं होतं, वेढा दिला होता आणि पुण्यातील जी जनता होती त्याची खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी काय केली होती, दशा करायलाच म्हणजे दशा झाली होती. मग त्याच्यात छत्रपतींनी लाल महालात जाऊन त्याची बोटे कापली होती. ही आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. साहित्यखान पुण्यात आला, त्यांनी शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्याच्या फौजेने लाल महालाभोवती जे आहे ते तळ ठोकला आणि गुरेदोडे धारशिबेत काय केला शिवरायांनी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. मग याच्यामध्ये त्यांच्यासोबत कोण कोण होतं हे विचारलं जाऊ शकते मित्रांनो. साहित्यखानाची खोड मोडली हा प्रसंग कधीचा आहे हा विचारला जातो. शिवरायांनी हा दिवस तारीख 5 एप्रिल 1663च्या रात्री हे काम केलं होतं. हा सर्जिकल स्ट्राईक जी आहे ही कधी केली होती तर 5 एप्रिल या दिवशी केली होती. त्यानंतर बघा मित्रांनो काय आणखीन प्रश्न काय पडू शकतो. साहित्यखान तर आज बोटे कापले उद्या शरीर कापले म्हणून तो तिथून निघून गेला. साहित्यखानाने किल्ल्याला वेढा दिला होता. कुठल्या? साहित्यखानाने किल्ल्याचा वेढा दिला. ह्या कोणत्या किल्ल्याला दिला होता ते तुम्हाला विचारलं जाऊ शकते. साहित्यखानाने पुण्यात मुक्काम ठोकला. कुठला ठोकला होता? लाल महालात. औरंगजेब बादशहाने साहित्यखानाची परवानगी केली होती. कुठून केली होती? कुठं होता तो अगोदर? बंगालमध्ये होता. त्यानंतर बघा पुरंदरचा वेढा व तह. हा पुरंदरचा वेढा व तह याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. बघा मित्रांनो थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण आपल्याला काय तर हा व्हिडिओ फक्त आपण प्रश्नपुरता पाहणार आहोत. सुरतेवर छापा. विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत. औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या आणि मग छत्रपती शिवरायांनी काय केलं होतं तर सुरतवर छापा घातला होता आणि सुरत लुटली होती मित्रांनो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्याच्यामुळे सुरत कोणी लुटली असं वगैरे प्रश्न येणार नाही. फक्त आला तर सुरतेची मोहीम शिवरायांनी कधी घेतली होती हा विचारू शकते. तर तो 1664 आहे. बघा जयसिंग आणि दिलेर खाननी प्रचंड फौजेसह. त्याच्यासोबत कोण होता हा विचारला जाऊ शकते. तर जयसिंग होते त्यांच्यासोबत. कुठं? मिर्झा राजे जयसिंग त्या सुरतेच्या वेळी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा पुरंदरच्या मुघलांचा वेढा. पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांना बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता. त्यामुळे दिलेर खानने पुरंदरला वेढा दिला. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो की दिलेर खानने म्हणजे पुरंदरला कोणी वेढा दिला तर तो दिला होता दिलेर खान यांनी. त्यांची फौज फार मोठी होती पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. पुरंदरचा किल्लेदार कोण होता हा पण विचारला जाऊ शकतो. तर तो होता मुरारबाजी. त्यांच्या हाताखालचा शिपाई शूर गडी होता. हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढत होता. दिलेर खानाच्या गोळा कडाडू लागला. तोफेचा लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाहीत. ते अधिक जोराने झुंजू लागले. मुघलांनी तोफांचा भडीमार केला पण माचीचा बुरुज ढासळला. मुघल माचीवर घुसले आणि दिलेर खानाने त्यांची जिंकली. मराठ्यांनी वरच्या बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला. ते लढतच राहिले. दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता. मुरारबाजी रागाने लाल झाला होता. त्याने 500 मावळे निवडले. त्यांना घेऊन त्यांनी मुघलांवर हल्ला करायचा बेत केला. बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडला. हर हर महादेव अशी गर्जना केली आणि मग काय केलं तर मुरारबाजीवर तुटून पडले ते.
मग यांनी या मराठ्यांनी सैन्याचा धुव्वा उठवला. शेवटी मुघलांनी माघार घेतली व दिलेर खानच्या छावणीकडे जीव मुठीत घेऊन पळाले. मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला आणि मुरारबाजीने सैन्य दिलेर खानाच्या छावणीत घुसले. छावणीत एकच गोंधळ माजला. धावा धावा, आरडाओरडा, किंचाळा आला. त्यानंतर घाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला. त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला. मुरारबाजीची तलवार कोणाच्या छातीत, कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती. मुरारबाजी कोणालाही आटपत नव्हता. त्याचे सोरे बघून दिलेर खान काय झाला तर थक्क झाला. मुरारबाजी आतून पराक्रम. दिलेर खानाला बघून मुरारबाजी चवताळताना कापा तोडा मुर्दे पाडा असे ओरडून तो शत्रूवर धावून आला होता. शमशेर जोराने फिरून तो काय करत होता तर त्यांच्यावर ओरडत होता आणि आपला पराक्रम त्या ठिकाणी दाखवत होता. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, तर याच्यावर थोडं आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. मुरारबाजी आणि दिलेर खान यांच्यामध्ये युद्ध कुठं झालं होतं किंवा कुठला होता, तो पुरंदरचा तह होता. पण काय झालं की शेवटी तो धारातीर्थी पडला आणि मुरारबाजी पडला तरी काय झाले, आम्ही तैसेचे शूर, आम्ही हिम्मत धरू लढलो असे म्हणून तो न डगमगता पुन्हा निकरीने लढू लागला. ही बातमी शिवरायांना कळाल्यावर ते फार दुःखी झाले. त्यांनी विचार केला, एक किल्ला वर्ष लढवता येईल पण विनाकारण माणसे मारली जातील. बघा मित्रांनो, शिवरायांना किती माणसांची हे होती, राजे होते ते शेवटी, म्हणून त्यांनी माणसांची किंमत करून पुरंदरचा तह केला. तर हा जो तह आहे तो फक्त आणि फक्त लोक मारले जाऊ नये म्हणून झाला होता. शक्ती चालेना, युक्ती उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य म्हणून मुघलांशी तह करायचा शिवरायांनी ठरवले आणि स्वतः जयसिंगांसोबत ते गेले. त्यांनी त्यांच्याशी मुत्सद्दीकरण बोलणी केले आणि ते म्हणाले, मिर्झा राजे, आपण राजपूत आहात, आमचे दुःख आपण जाणता. बादशहाच्या स्वारीने महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, लोकांचे हाल होत आहे. लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले. आपणही हे काम हाती घ्यावे आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहील. जयसिंग मोठा धूर्त होता. त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले. त्यांनी तह केला. या तहात शिवरायांनी 23 किल्ले, हे बघा मित्रांनो, त्यात किती तर 23 किल्ले व त्याखालचा 4 लक्ष होण्याचा मुलूक मुघलास देण्यास कबूल केले. हा तह झाला होता 1665 साली. पुरंदरचा तह या नावाने ते इतिहासात ओळखला जातो. तर त्यानंतर मग शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशहाची भेट घ्यावी असे जयसिंगांनी सुचवले आणि त्यांना सुरक्षेची सुद्धा त्यांनी हमी दिली. जयसिंगाच्या सूचनेनंतर शिवरायांनी विचार केला, बादशाह कपटी आहे, स्वतःच्या भावांशी सुद्धा त्याने दगाबाजी केली. शिवराय हे ओळखून होते, तरी पण शिवराय त्या ठिकाणी गेले. बघा मित्रांनो, आता याच्यानंतर जो आहे बादशहाच्या हातावर शिवरायांनी तुरी दिल्या. म्हणजे बादशाह तिथून काय केलं, शिवरायांनी कसे निसटले, आग्र्यावरून त्यांनी सुटका कशी करून घेतली ते आपल्याला या किल्ल्यामध्ये या पाठामध्ये बघायचं आहे. तर आपण डायरेक्ट इथून स्वाध्याय बघू मित्रांनो, की ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे कधी हे. तर आपली सुटका ही घटना सन 1666ची आहे. शिवराय बादशहाच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा बादशहाचा वाढदिवस होता. कितवा वाढदिवस होता हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 50वा 60वा. बघा मित्रांनो, तर दरबारात ठरल्याप्रमाणे शिवराय गेले होते आणि तिथं रांगेत बसले होते. संभाजीराजेसुद्धा त्यांच्यासोबत होते. जयसिंग होते महाराष्ट्राचे राजे, छत्रपती शिवराय होते आणि त्या ठिकाणी ते गेले होते. हा सगळं आपल्याला बघायचं मित्रांनो. बादशहांनी त्याच्यासोबत दगाबाजी केली, मग ते नंतर त्या पिटाऱ्यातून निघून आले. हे आपण इथं सगळं पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये हे बघा, इथं हिरोजी मदारी औषधं आणायला गेले होते. त्याच्यासोबत कोण कोण होते हा प्रश्न पडू शकते. महाराजांना कैदेतून सोडवण्यासाठी कामी दोघांनी जीवावर उद्धार होऊन मुलाचे कार्य केले होते. बघा मित्रांनो, त्या काळचे लोक तसे होते. मदारी शिवरायांच्या जागी झोपले होते. तर हे जे आहे याच्यावर असे प्रश्न विचारू शकतात. आग्र्याहून येताना संभाजीराजे एका सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. तर ते कुठं ठेवले होते? मथुरेत ठेवले होते. गड आला पण सिंह गेला, यावर तर आपण एक पूर्णपणे पिक्चरच बघितलेला आहे. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी कोण
तर तानाजी मालुसरे हे धारातीर्थी पडले होते आणि मग छत्रपतींनी म्हटलं होतं की गडाला पण सिंह गेला. मग छत्रपतींनी स्वतः तानाजींच्या गावी जाऊन तर काय केलं होतं तर त्यांच्या मुलाचं लग्न लावून दिलं होतं. याच्यामध्ये कोण होतं हे पण विचारलं जाऊ शकते. तर शेलार मामा त्यांच्या सोबत होते. शेलार मामा 80 वर्षाचे होते, ते पण विचारलं जाऊ शकते. बघा मित्रांनो, हे सगळं याच्यामध्ये आहे, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचं आहे तेवढंच आपण घेणार आहोत. बघा, तानाजी हा कोकणातील या गावचा होता, उमरेड या गावाचा होता. त्यानंतर जयसिंगांनी नेमलेला उदयबान हा किल्ल्याचा किल्लेदार होता. कोंढाणा किल्ल्याचा तो. तानाजीच्या भावाचे नाव काय होते? सूर्याचे. हे बघा मित्रांनो, हेच प्रश्न पडू शकतात, त्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न पडणार नाहीत. एक अपूर्व सोहळा, शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा होता, तो राज्याभिषेक कधी झाला हा प्रश्न पडू शकतो. कुठून कुठून त्यांना हे आणले होते, किती समुद्राचे पाणी आणले होते, कोण आलं होतं, कोणा थ्रू? तर गागा भट्टा थ्रू तो राज्याभिषेक झाला होता. त्यानंतर बघा मित्रांनो, काय प्रश्न पडू शकतो तर हे कुठल्या गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे त्यांनी पाणी आणले होते. गागा भट्टांनी ती सोन्याने भरलेली जी घागर आहे, सोन्याची जी घागर आहे ती तिथं घेऊन त्यांच्या डोक्यावर छत्र धरून ती ही केली होती. डोळ्यात आनंद अश्रू आले होते. हा जो सोहळा आहे तो कधीचा आहे? 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि शिवराय हे राज्य म्हणून हे झाले. तेव्हापासून जे आहे ते शककर्ते राजे झाले, म्हणून तेव्हापासून शिवकालीन हे व्हायला झाली. तर त्यावेळेस इंग्रजांची अँझिटेन नावाचा आपला वकील नजराना घेऊन पाठवला होता. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑक्झिटेन वकील होता. मग त्यावेळेस छत्रपतींनी काय केलं होतं तर अष्टप्रधान मंडळसुद्धा निवडलं होतं. शिवरायांनी राजधानीसाठी निवड केली. ही बघा मित्रांनो, रायगडाची. शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला तर 1600 बघा इथं दिलेलं आहे मित्रांनो, 74 मध्ये राज्याभिषेक झाला होता, 1674. अशा प्रकारे आपला आपण याच्यापर्यंत आलो मित्रांनो. त्याच्यानंतर दक्षिणेतील मोहिमा होत्या, अल्पावधीत त्या झाल्या होत्या. त्याच्यानंतर बघा आणखीन काय प्रश्न पडू शकतो तर एक त्यांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्याच्यावर प्रश्न पडू शकतो मित्रांनो. रयतेचा राजा गेला, कधी गेला ह्याच्यावर प्रश्न पडणार नाही, पण आपल्याला माहीत पाहिजे मित्रांनो. 3 एप्रिल 1680. त्यानंतर बघा, मला वाटते आपला जे हे प्रश्न हे महत्त्वाचा आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो आहे अष्टप्रधान मंडळ. तर लोककल्याणासाठी जे होतं ते अष्टप्रधान मंडळ हे होतं मित्रांनो. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो 100%. कोण होतं आणि त्यांचं काम काय होतं तर हे आपल्याला पाठच करायचं आहे. मोरो त्र्यंबक पिंगळे हे होते प्रधान, ते राज्यकारभार चालवणे त्यांचं काम होतं. रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे होते अमात्य, राज्याचा जमा खर्च पाहणे हे त्यांचं काम होतं. हंबीरराव मोहिते सेनापती हे सगळ्यांनाचे ते सैन्याचे नेतृत्व करत होते. पंडितराव मोरेश्वर, पंडितराव असं लक्षात ठेवायचं, ते धर्माची कामे पाहणे हे त्यांचं काम होतं. निराजीरावजी न्यायाधीश होते, न्यायदान करणे. अण्णाजी दत्तो सचिव होते, सरकारी आज्ञापत्र पाठवणे. दत्ताजी त्र्यंबक वाकणीस मंत्री होते, पत्रव्यवहार सांभाळणे हे त्यांचं काम होतं. रामचंद्र त्र्यंबक डंबीर सुमंत होते, परराज्याशी संबंध ठेवणे हे त्यांचं काम होतं. बघा मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आता कुठले प्रश्न पडतील किंवा कुठले महत्त्वाचे असं मला वाटत नाही. जे महत्त्वाचे होते ते आपण संपूर्णपणे पाहिलेले आहेत. बघा मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.